हाय एव्हरीवन, कशा आहे मित्रांनो? तुम्ही बघा आता परळीकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहे 11th क्लासला. तुम्हाला सांगितलेलं आहे मी की बिलकुल पंजी प्रविष्ट एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने 100% तुम्ही पेपरमध्ये त्या सोडू शकता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण श्री अथर्व कंपनी यांच्या पंजी पुस्तकामध्ये पंजी प्रविष्ट्या दर्शवणार आहे. कोणाच्या पंजी पुस्तकामध्ये? श्री अथर्व यांच्या कंपनीमध्ये. तर पुस्तकपालन व लेखाकर्म कीर्तनवंदिनी. पहिले आपण त्याचा सगळ्यात पहिले हेडिंग टाकूया. श्री अथर्व कंपनी यांच्या पंजी पुस्तकात, हे खूप महत्वाचं असते, याला 1 मार्क असतो तुम्हाला. पंजी पुस्तकात पंजी प्रविष्ट्या, याला 1 मार्क राहतो. त्यानंतर मी आखणी केलेली आहे तिथी विवरण राशी. तर बघा आता इथं हे कॉलम आहे, हा कॉलम आहे तिथी विवरण राशी आणि राशी. 1/5/2024. बघा आता 1/5/2024 ला यामध्ये सुद्धा नवीन दिलेले आहेत. मी तुम्हाला या पहिले आपले काही झालेले आहेत, तर बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो. 1/5/2024 वस्तू खरेदी, फर्निचर खरेदी 20,000 20,000 आणून व्यवसाय सुरू केला. श्री अथर्व या कंपनीने काय केलेला विद्यार्थी मित्रांनो, वस्तू खरेदी केलेल्या आणि 20,000 काय आणलेल्या, फर्निचर आणलेलं आहे. त्यामुळे त्यांनी काय केलेलं, त्या आणून त्यानंतर त्यांनी व्यवसाय हा चालू केला. तर आपल्याला सुरुवातीला मी सांगितलेलं आहे, जे तुमच्याकडे भविष्यामध्ये ही पहिली पंचपुष्टी अशी असते की भविष्यामध्ये याच्यापासून काय मिळत असतं, आपल्याला रोख मिळते. काय मिळत असते? रोख मिळत असते. त्यामुळे आपल्याला काय करत असतात, याला या एंट्रीमध्ये 1/5/2024 आहे की नाही. तर मग ह्या संपूर्ण वस्तू आपल्याला काय मिळणार आहे, नंतर भविष्यात येणार आहे. आणि हे आणून आपण काय केलेलं आहे, व्यवसाय चालू केलेला आहे. तर बघा, वस्तूचा लेखा, वस्तूचं खाते नावे, वस्तू खाते नावे आणि फर्निचर खाते जमा नावे, हे येत आहे तुमच्याकडे नावे. आणि भांडवल खाते जमा करायचा. भांडवल खाते काय करायचा, जमा करायचा. आणि इथं दाखवायचं वस्तू फर्निचर खरेदी करून व्यवसाय चालू केल्याबद्दल. ओके. तर बघा आता मित्रांनो, 56,000 आणि हे 20,000, यांची ऍडिशनल करायची 70,600. ओके, आलं लक्षात बेटा? समजलं? एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये, काहीच टेन्शन घ्यायचं नाही. भांडवल चालू करत असतो, व्यवसाय चालू होत असते, म्हणून भांडवलचा लेखा हा जमा असते. नेहमी करता लक्षात ठेवायचं की भांडवल लेखा हा नेहमी करता काय राहणार आहे, जमाच राहणार. त्यानंतर 3 मशिनरी खरेदी, ही तुमची असेट आहे. काय आपली असेट? मशिनरी खरेदी, मशीन. आता ते इथं मशीन दाखवलेलं आहे बेटा, मशीन खरेदी केलेली आहे. आता मशीन XYZ कोणती पण असू शकते. तर तुमच्याकडे जे येत असेल ते नावे करा, जे येत असेल ते नावे करा, जे येत असेल ते नावे, आणि जे आपल्याजवळून जात असेल ते जमा. म्हणून इथं दाखवायचं 3/5/2024 मशीन खाते नावे, रोख खाते जमा. आपल्याजवळून जाणार आहे म्हणजे मशीन येणार आहे आणि काय होणार आहे, रोख जाणार आहे. मशीन खरेदी केल्याबद्दल. ओके मित्रांनो. 32,300, 32,300. आणि हे एवढं बंद करायचं. काय करायचं बेटा? बंद करायचं, क्लोज करायचं त्याला. त्यानंतर व्याज मिळाले. आता व्याज मिळाले म्हणजे काय? व्याज म्हणजे बँकेमधून आपल्याला व्याज मिळत असते. तुम्ही त्याच्यामधून कोणतीही वस्तू ही खरेदी करत नसता. व्याज मिळाले म्हणजे तुमच्याकडे रोख येते. काय येत असते? रोख येते. येणारी रोख काय करायची? नावे करायची. येणारी रोख काय करायची? नावे करायची. येणारी रोख काय करायची? नावे करायची. मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, जे येत असेल ते नावे करा, जे तुमच्याजवळून जात असेल ते जमा करा. म्हणून हे दाखवायचं रोख
खाते, नावे म्हणजे जे येत आहे तुमच्याकडे ते नावे. आणि कशापासून येत आहे? व्याज. व्याज हे उत्पन्न झालं तुमचं आता, म्हणजेच हे काय होणार आहे? जमा. जमा व्याज मिळाल्याबद्दल. मिळाल्याबद्दल व्याज मिळाले 34,000, 34,000. त्यानंतर 5 है ना, 5 जानेवारी बघा, सॉरी 5 मे, जानेवारी मी बोललो असेल तर सॉरी, 5 मे, 1 मे 3 म्हणजे 3 मे 4 मे, मे 5वा महिना, 5वा महिना हा मेचा असतो. एप्रिल मे सॉरी जानेवारी फरवरी मार्च आणि एप्रिल मे. त्यानंतर अपहार दिले. आता अपहार दिले म्हणजे आपल्याजवळून काय होणार आहे? रोख जाणार आहे. काय जाणार आहे बेटा? रोख जाणार आहे. म्हणून मग अपहार दिले. दिले म्हणजे खर्च झाला. काय झालेला आपला? खर्च. काय झालेला? खर्च. ऑल अपहार. अपहार जाणारी रोख काय करायची? नावे करायची, जमा करायची. ना अपहार लेखा नावे म्हणजे अपहार खाते नावे. आणि रोख दिली म्हणजे रोख खाते जमा. रोख खाते जमा. अपहार दिल्याबद्दल. अपहार दिल्याबद्दल 500 रुपये. इथं बंद करायचं. त्यानंतर बघा आता वेतन दिले. काय दिलेलं बेटा? वेतन 10/5/2024 वेतन दिले. वेतन म्हणजे पगार. वेतन दिले. वेतन म्हणजे पगार. मग आता आपल्याजवळून काय जाणार आहे? रोख जाणार आहे. जाणारी रोख काय करायची? जमा करायची. जाणारी रोख काय करायची? जमा करायची. कशापासून जात आहे? म्हणजे वेतनापासून जात आहे. कशापासून जात आहे? वेतनापासून. म्हणजेच मग हे वेतन खाते नावे. वेतन खाते नावे आणि रोख खाते जमा. रोख खाते जमा. वेतन दिल्याबद्दल. आलं का लक्षात मित्रांनो? आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर्स करा आणि सबस्क्राईब करा. काय करा बेटा? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर्स करा आणि सबस्क्राईब करा. आणि ते बेलचं बटन दिलेलं आहे ते सुद्धा दाबा, म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला ही नोटिफिकेशन मिळतच राहणार. आणि मित्रांनो खरोखर तुम्ही शेअर्स करा आणि लाईक करा म्हणजे मलाही माहिती पडेल की तुम्हाला व्हिडिओ किती आवडते. आणि कमेंट्स करत जा. ओके मित्रांनो, बघा तुम्हाला हा स्क्रीनशॉट काढायचा काढून घ्या, कारण की उर्वरित गणित आपण हे पुसू आणि त्यानंतर पुढचा भाग बघू. तर काढला मित्रांनो? समजलं? आलं लक्षात? समजलं ना? आता मी हे पुसून घेतो मित्रांनो. बघा आता 3 4 5 गौरव. आता 15 तारीख आहे की नाही? 15/5/2024 15 गौरवला वेतन दिले. आता गौरवला वेतन दिले. वेतन मी नाव सांगितलेलं आहे की मी नाव दिलेलं असेल ट्रान्झॅक्शन मध्ये, म्हणजे एंट्रीमध्ये नाव दिलेलं असेल तर ते ट्रान्झॅक्शन कशाचं राहते? उधारीचं राहते. परंतु हे ट्रान्झॅक्शन उधारीचं नाही, कारण की वेतन म्हणजे पगार. पगार हा तुम्हाला उधारीत दिला जात नाही. तो तुमचा मालक जो असेल तो बाकी ठेवू शकते, कंपनी बाकी ठेवू शकते 1 महिना 2 महिना 3 महिन्याचा, परंतु तुम्हाला उधारीत दिला जात नसतो. तुम्ही ऍडव्हान्स मध्ये उचलू शकता पैसा, परंतु तुम्हाला उधारीमध्ये वेतन मिळत नाही. म्हणून मग हे कधी पण ट्रान्झॅक्शन हे कशाचं राहते? नगद व्यवहार राहतो. कोणता व्यवहार राहतो? नगद. म्हणून दाखवायचं वेतन खाते नावे आणि रोख खाते म्हणजे तुमच्याजवळून जाणार आहे ती रोख जमा करायची. वेतन गौरवला वेतन दिल्याबद्दल. आलं लक्षात? किती दिलं गौरवला वेतन? 5,700. त्यानंतर 20/5 भाडे मिळाले. आता तुम्हाला भाडे मिळाले. मग भाडे मिळाले याचा अर्थ रोख येते. काय येत असते बेटा? रोख येते. मग भाडे मिळाले बघून घ्या. आता भाडे 20 तारीख 25/5/2024 भाडे मिळाले म्हणजे रोख येते आपल्याकडे. मग येणारी रोख काय करतात? नावे करतात. रोख येणारी रोख काय करायची? नावे करायची. रोख खाते नावे आणि भाडे
खाते जमा. आणि हेच कधी तुम्हाला दिलेलं असेल, भाडे कधी दिलं असेल तर तुम्ही रोख खाली दाखवसाल आणि वरती दाखवसाल रोख. रोख खाली रोख खाली भाडे वरती. भाडे मिळाल्याबद्दल. भाडे मिळाल्याबद्दल किती? 20,200. 20,200 समजलं. हा, त्यानंतर 22/5. 22/5/2024. वर्तन मिळाले. आता वर्तन मिळाले म्हणजे कमिशन मिळालं. तुम्ही काही वस्तू विकल्या असेल किंवा आजूबाजूच्या दुकानदाराच्या तुमच्या नावावरती तुम्ही वस्तू विकून दिल्या असतील तर तुम्हाला काय मिळालेलं आहे? त्याचं कमिशन मिळालं, म्हणजे वर्तन मिळालं. काही पण विषय ते कमिशन आणि वर्तन दोन्ही एकच शब्द आहे बेटा. तर वर्तन मिळाले म्हणजे तुम्हाला रोख मिळाली. रोख येणारी रोख काय करायची? नावे करायची. येणारी रोख काय करतात? नावे करतात. मी रोज सांगत आहे बेटा तुम्हाला की येणारी रोख काय करा? नावे करा. रोख खाते नावे. आणि वर्तन खाते जमा. हे वर्तन मिळाल्याबद्दल. वर्तन मिळाल्याबद्दल 500 रुपये. 500. त्यानंतर पहा 24 तारीख म्हणजे आता 24 ह्या झालेल्या आहेत, शिकवलेल्या आहेत. ओके. हा, तरी हे मी तुम्हाला करून दाखवतो. रमेश कडून वस्तू खरेदी केल्या. कोणाकडून वस्तू खरेदी केल्या? रमेश कडून. आता हे ट्रान्झॅक्शन आहेत, हे उधारीचे ट्रान्झॅक्शन दिलेले आहेत आपल्याला. वस्तू खरेदी म्हणजे आपल्याकडे वस्तू येत आहे आणि रमेश कडून खरेदी केल्या, परंतु त्या व्यक्तीला आपण रोख दिलेली नाही. आपल्याकडून काय जाणार आहे? रोख जाणार आहे, परंतु त्या व्यक्तीचं नाव दिलेलं आहे. वस्तू खरेदी आणि विक्रीमध्ये अगर नाव दिलेलं असेल तर नाव लिहिणे आवश्यक राहते. मग यामध्ये दाखवायचं आपल्याकडे काय येणार आहे? वस्तू खरेदी केल्या म्हणजे आपल्याकडे वस्तू येणार आहे. म्हणून मग वस्तू खाते नावे करायचं. वस्तूचं खाते काय करायचं? नावे करायचं. आणि रमेश खाते जमा. रमेशचं खाते काय करायचं? जमा करायचं. रमेश कडून वस्तू खरेदी केल्याबद्दल. रमेश कडून वस्तू खरेदी केल्याबद्दल. रमेश कडून वस्तू खरेदी केल्याबद्दल किती? 700 रुपये. 700. समजलं बेटा. हा, त्यानंतर 28/5/2024 बघा. आनंदला वस्तू विकल्या. आनंदला वस्तू विकल्या. मी काय सांगितलं लक्षात आहे ना बेटा? बिलकुल लक्ष देत जा. आनंदला वस्तू विकल्या. आता वस्तू विकल्या म्हणजे आपल्याजवळचा मोबाईल अगर आपण विकला असेल तर आपल्याकडे रोख येणार आहे. काय येणार आहे? रोख येणार आहे, कॅश येणार आहे. म्हणून येणारी रोख काय करायची? नावे करायची. परंतु आपल्याकडे येणार आहे का? सध्या नाही. त्याला उधारीमध्ये विकल्या. नाव दिलेलं आहे तर उधारीमध्ये विकलेले आहेत. म्हणजेच मग आनंद खाते नावे. आनंदचं खाते नावे आणि वस्तू खाते जमा. वस्तू खाते जमा. आनंदला वस्तू विकल्याबद्दल. आलं लक्षात बेटा? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हे शेवटी काय करायचं? क्लोज करायचं. अगर हे क्लोज नसेल केलं तर तुमचे 3 ते 4 मार्क काय होतात? कमी होतात. ही गोष्ट लक्षात ठेवायची. म्हणून सांगतो किंवा शेवटी काय करायचं? हे क्लोज करून घ्यायचं. ओके मित्रांनो, समजलं? स्क्रीनशॉट काढायचं असेल काढून घ्या. काढला बेटा स्क्रीनशॉट? जय हिंद, जय महाराष्ट्र. नेक्स्ट लेक्चरला भेटू.